गणरायाचं आगमन अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलं आहे। त्यानुसारच अनेक मूर्तिकार आपल्या मूर्त्याला आखरी हात मारत आहेत। त्याच्यानुसार वेगवेगळ्या रूपाचे मूर्त्या बनवत आहेत। आपण सध्या जे आपण बघतोय, सध्या मार्केटमध्ये जर बघितलं तर पर्यावरणपूरक गणपती कमीच प्रमाणात मिळतात। मात्र वाशिम जे वाशिम शहरातील जे सोनकास या रोडवर जे मनीष देशमुख आहेत यांच्या एका संकल्पनेतून शेणापासून गणपतीची मूर्तीची निर्मिती करणं चालू आहे। सध्याची परिस्थिती बघितलं तर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी या शेणाच्या मूर्त्या बनवल्या जातात त्या ठिकाणी आहे। सध्या याच्या जर विचार केला तर 80 गाईच्या शेणापासून ह्या मूर्त्याची तयारी केली जाते आणि महानगरामध्ये ह्या मूर्त्या विक्रीस मोठ्या प्रमाणात जात असतात। आताच्या सध्या परिस्थिती हे अंतिम टप्प्यात आले आहे। आतापर्यंत त्यांनी 200 ते 250 मूर्त्याची विक्री केली आहे। तसेच आता त्यांच्याजवळ 300 ते 400 मूर्त्याची बुकिंग आहे। अजूनही पुढे समोर जोपर्यंत ज्या दिवशी गणपती बसणार तोपर्यंत अजूनही गणपती विक्री होणार आहे। त्यामुळे आपल्यासोबत काही त्यांचे जे मनीष देशमुख यांचे साथीदार आहेत, जे स्वतः सहकारी म्हणून त्यांच्यासोबत काम केलं आणि त्यांची संकल्पना आहे 2 वर्षापासून या शेणापासून मूर्ती बनवतात। नेमकंच काय होतं याच्या मागचं कारण तुमचं? सर, आमचे मनीष बापू त्यांची एक संकल्पना होती पहिल्यापासून। आपल्या इथे 10 वर्षापासून गायी येतात, पण त्यांची संकल्पना असल्यामुळे त्यांनी मला सोबत घेऊन आम्ही सोनसरला जाऊन ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंगमधून हे आम्ही पंचगव्य जे प्रोडक्शन आहे गाईच्या शेणापासून जे प्रोडक्शन करायचं आहे त्या गाई ते आम्ही करतो। तर गाई शेणापासून आम्ही वर्मी कंपोस्ट करतो, म्हणजे गांडूळ खत करतो। झालं की जे उर्वरित शेण आहे त्याच्यापासून आपण गोमय गणपती, साबण, धूपबत्ती, सम्राणी कप हे भरपूर प्रोडक्शन आपण करतो। त्यामध्ये शुभाखंड आहे, ते गौरीची भरपूर मागणी आहे आपल्याकडे, आपण गौरी भरपूर बनवतो आपण। नक्कीच तुमच्या आता ज्या मूर्त्या बनवणं चालू आहे याची नक्कीच किती आतापर्यंत बाहेर ठिकाणी गेल्या तुमच्या मूर्त्या? सर, आपले चंद्रपूरला मूर्त्या गेल्या येतात, झालं की अंबाजोगाईला गेल्या, बीडला गेल्या येतात आणि कोल्हापूरला आपल्या मूर्त्या गेल्या आहेत। सर, 200 ते 250 मूर्त्या आपल्या आतापर्यंत विक्री झालेली आहे आणि वाशिम मध्ये आपल्याला 300 गणपतीची बुकिंग आहे ऑलरेडी। आणि या वर्षी आपलं वाशिम मध्ये नगर परिषद रोडला विठ्ठलवाडी समोर आपल्या दुकानही होणार असणार आहे तिथे। नक्कीच तुमच्यासोबत ही जी परिस्थिती सध्या आता तुम्ही जी मूर्ती बनवतात याच्यासाठी तुम्हाला जे शेणाचा वापर मोठ्या प्रमाणात लागतो, याची नेमकीच तुमच्याकडे गायीची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? गायी इतक्या किती म्हणजे लागत? सर, ते आमच्या बापूची संकल्पना आहे। बापूजी त्यांनी एवढे म्हणजे ध्येयवेळे उद्योजक आहेत ते। त्यांनी जिल्हा परिषदला ते पीए असताना, जिल्हाध्यक्षाचे पीए असताना त्यांनी नोकरी सोडून या शेतीमध्ये आणि गायीचं संगोपन करण्याची त्यांची संकल्पना होती। आणि गायीच्या शेणापासून जे वेगवेगळे पदार्थ येतात, वेगवेगळ्या निविष्ठा आता शेतीमध्ये हे करायच्या, हे त्यांची संकल्पना असल्यामुळे हे आम्ही केलेली। नक्कीच याच्यातून आता तुम्हाला नफा किती मिळणार आणि याच्यातून म्हणजे किती लोकांना रोजगार मिळणार याच्यातून? सर, नफा बघायचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सध्या नफाचं काही बोलता येत नाहीये, पण या बापूच्या संकल्पनेनुसार आज 9 ते 10 जणांना रोजगार लागलेला आहे। आणि गेल्या वर्षी या वर्षी आम्हाला प्रचंड असा हे प्रतिसाद आहे गणपतीच्या मूर्तीला। या वर्षी आम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे। कशापासून ही जी मूर्ती बनवतात, नेमकंच काय काय वापर होते याच्यात? सर, याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे गाईचं शेण आहे, जे आपण शेण म्हणजे गौरी असते, गौरी वाळून आपण त्याचं पीठ करून आपण त्याचं हे करतो आणि त्याच्यामध्ये एक गोमय पावडर असते आणि लकडी मैदा असते। नक्कीच हे होते आपल्यासोबत जे मनीष देशमुख यांचे साथीदार। या दोघांनी मिळून जो आतापर्यंत जो शेणापासून गणपतीची निर्मिती केली आणि हे पर्यावरणपूरक गणपती आहेत आणि याची मागणी पूर्ण राज्यभर होत आहे। त्यामुळे याचं खरोखरच यांचं कौतुक करावं वाटतं, कारण की एक तर गाईचा वापर करून गाईच्या शेणापासून आणि त्याच्यातून पावडर बनवून आणि अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आणि पर्यावरणपूरक गणपती निर्मिती झाली। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।